गुजरातच्या सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। एक 23 वर्षीय महिला शिक्षिका आपल्या 13 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली आहे। या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांनाही गुजरात राजस्थानच्या शामलाजी सीमेवरून अटक केली। दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता शिक्षिका 5 महिन्यांची गर्भवती असल्याचे कळाले। हे मूल आपल्या अल्पवयीन विद्यार्थ्याचेच असल्याचा दावा शिक्षिकेने केला आहे। पोलीस आता DNA चाचणी करणार आहेत। काही दिवसांपूर्वी शिक्षिका विद्यार्थ्याला सोबत घेऊन पळून गेली। या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी शिक्षिकेवर मुलाचं अपहरण झाल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करत दोघांचा शोध सुरू केला। अखेर गुरुवारी शिक्षिका आणि विद्यार्थ्याला अरवली जिल्ह्याच्या गुजरात राजस्थानच्या शामलाजी सीमेवरून अटक केली। यानंतर दोघांनाही सुरतला आणले। पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता ती विद्यार्थ्यासोबत सुरतहून अहमदाबादला गेली। मग अहमदाबादहून ते दिल्ली, वृंदावन आणि जयपूरला गेल्याचे सांगितले। जयपूरवरून परतत असताना पोलिसांनी दोघांनाही शामलाजी सीमेवर पकडले। तपासादरम्यान पोलिसांना कळाले की महिला शिक्षिका गर्भवती आहे। पोलिसांनी महिला शिक्षिकेला पोटात वाढणाऱ्या बाळाबद्दल विचारले तेव्हा महिलेने सांगितले की ते मूल अल्पवयीन विद्यार्थ्याचेच आहे। हे ऐकताच पोलीस हैराण झाले। महिला शिक्षिकेच्या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी DNA चाचणी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले। पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला वडिलांच्या ताब्यात दिले तर महिला शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे।